तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार केलंय. कसं? अनसॅच्युरेटेड पासून आता अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स करत असताना काल आपण दोन मेथड बघितल्या, एक अल्किन पासून आणि दुसऱ्या अल्काइन पासून. तर आपण जनरल फॉर्म्युला दोन्हीचाही पाहू. CnH2n हे कसं आहे? अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन याच्यामध्ये दोन हायड्रोजन मिळवले, आपण बघितलेलंच आहे. प्लॅटिनम और पॅलाडियम रूम टेम्परेचर, CnH2n अधिक 2. आपण उदाहरण बघितले. एक जनरल फॉर्म्युला कोणाचा आहे? हा अल्केन आहे. हे कसं आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार केलं, यालाच आपण अल्किन म्हणलंय. याच्यापासून अल्केन तयार केलं. अल्किन पासून अल्किन. तसंच अल्काइन पासून CnH2n-2 प्लस 2H2. आता 2H2 का घ्यायचं? बघा, CnH2n आता हे 2 आहे, प्लस 2 मायनस 2 चे प्लस 2. हे कसं आहे? अल्काइन आहे. ह्याचं हे अल्किन्स. आपण काय केलं? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेऊन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन केलं. का? रिडक्शन करायला लागलो, म्हणजे हायड्रोजन मिळवायला लागलो. अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड हे सगळे जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युला किंवा जनरल रिएक्शन आहे. ही सुद्धा जनरल रिएक्शन आहे. ह्या जनरल रिएक्शन आपण अगोदर याचे एक्झाम्पल बघितलेले. उदाहरण काय? आपण CnH2n म्हणजे C2H4 किंवा याचं C2H2, याला आपण ॲसेटिलीन म्हणलंय, आणि हे इथिलीन म्हणलंय किंवा इथिन म्हणलंय. अशा पद्धतीने ही आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करू? तर आपल्याला माहित झालं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार केला आपण. आता आपण पुढे बघणार आहोत. पुढची मेथड आहे नंबर 2. फ्रॉम प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम. नंबर 2 मेथड फ्रॉम अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड पासून आपणाला काय बनवायचं आहे? अल्केन बनवायचं. अल्केन बनवत असताना आता अल्किल हलाइड माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला ही R-एनी अल्किल ग्रुप, X-एनी हलाइड ग्रुप, ह्याला आपण अल्किल हलाइड म्हणतो. हा अल्किल हलाइड पासून आणि X तुम्हाला माहित आहे, X = Cl असेल, Br असेल किंवा आयोडीन असेल. अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याच्यामध्ये छोट्या 2 रिएक्शन बघायची. फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइडची रिएक्शन कशासोबत करायची? तर आपल्याला
रिडक्शन करायचं म्हणजेच हायड्रोजन सोबत रिएक्शन करायची कुणाची तर अल्किल हलाइडची आणि अशा पद्धतीने आपल्याला अल्केन बनवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये नंबर 1 म्हणू आपण किंवा ह्याला ए म्हणू. दोन पद्धती आहेत. नंबर 1 रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड बाय रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड. रिडक्शन ऑफ अल्किल हलाइड बनवत असताना आपणाला कशा कशाची रिएक्शन करायची आहे तर पहिल्यांदा मी थोडंसं लिहून देतो. अल्किल हलाइड on reduction with zinc and dilute HCl. झिंक आणि डायल्यूट HCl ऍसिड सोबत रिडक्शन करायचं आहे टू गिव्ह अल्किल. कोणाकोणाची रिएक्शन कराय अल्किल हलाइडची रिएक्शन झिंक आणि डायल्यूट HCl सोबत रिएक्शन करायची आहे. आता ह्या झिंक आणि डायल्यूट HCl घेण्याचं कारण काय? इन दिस रिएक्शन नेशंट हायड्रोजन formed from reducing agent as zinc डायल्यूट HCl याच्यामुळं तयार होत आहे याच्यापासून आणि यालाच आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. तर आपल्याला रिडक्शन कुणाचं करायचं तर अल्किल हलाइडचं. कशामध्ये तर झिंक आणि डायल्यूट HCl. जनरल रिएक्शन घेतो अगोदर मी. अल्किल हलाइड नेशंट हायड्रोजन झिंक डायल्यूट HCl. वाटल्यास शीट लिहा. आता इथं तयार होईल. आपणाला पाहिजे ही आणि HX. बघा आता किती हायड्रोजन हे बघा. एक हायड्रोजन H ला दिला आणि एक हायड्रोजन R ला दिला तर इथे घ्यावं लागतील आपल्याला 2 नेशंट हायड्रोजन. याचं नाव आहे अल्केन. याचं नाव आहे हायड्रोजन हलाइड. आता याला आपण आत्ताच नाव दिलंय काय अल्किल हलाइड आणि हे नेशंट हायड्रोजन. अशा पद्धतीने ही जनरल रिएक्शन. आता आपण ह्याचं एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला तर एनी अल्किल हलाइड घ्या. पहिला मेंबर घेतो एक्झाम्पल मध्ये मी अल्किल हलाइड मिथिल क्लोराइड CH3Cl. आता डोळे झाकून नेशंट हायड्रोजन 2च घ्यायचे. झिंक डायल्यूट HCl हीट द्या. आता असं होईल CH3R आणि हे हायड्रोजन आणि H आणि हे Cl. ह्याचं नाव आहे तुम्हाला माहित आहे मिथेन. ह्याचं नाव आहे मिथिल क्लोराइड.
हे तर नेसंट हायड्रोजन आहे, हे तर तुम्हाला माहित आहे. आता हे CH3H म्हणजे CH4 मिथेन. अशाच पद्धतीने आपण दुसरी एक रिएक्शन बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी इथंच लिहितो हो का. आता थोडंसं चेंज करून लिहितो. C2H5I. तुम्ही कुठलाही या तिन्हीपैकी कुठलाही एक घ्या. 2 नेसेंट हायड्रोजन, झिंक, डायल्यूट HCl, इथल्या C2H5 ला H अधिक HI द्या. आणि हे तर तुम्हाला माहित आहे C2H6 होईल, ह्याचं नाव इथेन आहे. आणि हे इथिल आयोड आहे. आणि अशा पद्धतीने हे नेसेंट हायड्रोजन आहे. तुम्ही आता इथं क्लोराईडच्या ठिकाणी ब्रोमाइड घ्या, इथं ब्रोमाइड घ्या, इथील इथं असं होईल CH3H प्लस HBr. अशा पद्धतीनं तयार होईल. इथं आयोडीन घ्या, वेगळे घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही भरपूर रिएक्शन एक्झाम्पल कितीही घेऊ शकता. तर आपण काय बघितलं, बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड लक्षात आला असेल तर बघा, लक्षात घ्या, नेसेंट हायड्रोजन तयार होतो कशामुळे, तर झिंक आणि डायल्यूट HCl मुळे. अशा रिएक्शन आपण करायचे. आता या रिएक्शन मध्ये झिंक आणि डायल्यूट HCl याच्यापासून नेसेंट हायड्रोजन तयार होतो, आणि तो नेसेंट हायड्रोजन याच्यासोबत रिएक्शन होऊन अशा पद्धतीनं अल्केन मिळतो आपल्याला. हे झाली एक प्रकार ह्याच्यामधला. आता आपण दुसरा मेथड बघणार आहोत. अल्किल हॅलाइड पासूनच आपण तयार करायला लागलो. दुसरी मेथड आहे बी, बाय यूजिंग reactive metals by using reactive metals. याच रिएक्शनला आपण पूर्वीच्या सिलेबस मध्ये वुड्स सिंथेसिस म्हणत होतो. वुड सिंथेसिस. आता ह्यालाच आपण थोडक्यात लिहू. आपण इन दिस रिएक्शन हायर alkanes formed from lower alkyl halide ह्याच रिएक्शनला आपण वुड्स रिएक्शन म्हणतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण ह्याला सांगू शकतो, इन दिस रिएक्शन lower alkyl halide reacted with sodium or zinc, metal. In this reaction, lower alkyl halide reacted with sodium or zinc metal
इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हा महत्वाचा आहे, टू गिव्ह हायर are called as Woods reaction. किंवा वुड्स सिंथेसिस. बघा याच्यामध्ये का घेतलंय लोअर अल्किल हालाइड. कुणासोबत रिएक्शन केली आहे, सोडियम किंवा झिंक मेटल सोबत. कशामध्ये, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय मिळणार आहे आपल्याला, हायर अल्केन. हा महत्वाचा घटक. हायर अल्केन आपल्याला मिळवायचा आहे कशापासून, तर लोअर अल्किल हॅलाइड पासून. लोअर अल्किल हॅलाइडला ह्यालाच आपण वुड्स सिंथेसिस किंवा ह्यालाच आपण वुड्स कपलिंग रिएक्शन सुद्धा म्हणतो. वुड्स कपलिंग रिएक्शन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर आता आपण थोडस जनरल रिएक्शन बघू. पुन्हा ह्याचं एक्झाम्पल बनवू. काय जनरल रिएक्शन, RX कशासोबत, हे अल्किल हॅलाइड आहे. कशासोबत रिएक्शन करायचे, सोडियम मेटल सोबत. Na घ्या. आता आपल्याला आणखी एक डबल मॉलिक्यूल घ्यावं लागलं. मी उलट लिहितो XR आणि इथं 2 लिहितो, कारण 2 मॉलिक्यूल घेतले. हे 2 मॉलिक्यूल घ्यायचं, हे 2 मॉलिक्यूल. हे सुद्धा अल्किल हॅलाइड आहे. हे सोडियम मेटल आहे. कशामध्ये रिएक्शन करायचे, तर आपल्याला ह्याची ड्राय इथर. ड्राय इथर बाणावरती घ्यायचं आहे आपल्याला. ड्राय इथर घेऊन काय तयार करायचं, तर आपल्याला हायर अल्केन तयार करायचा आहे. अल्किल हॅलाइड आहे. कसा आहे, तर हे लोअर आहे. इथं एक R, ह्याला दुसरा R प्लस 2 NaX. याचं नाव आहे अल्केन. ह्याला म्हणा तुम्ही लोअर. लोअर अल्किल हॅलाइड आहे. लोअर अल्किल हॅलाइड पासन हायर अल्केन बनवायचा आहे. कसला आहे, तर हे हायर आहे. हायर अल्केन आहे. हायर अल्केन आपण घेऊन अशा पद्धतीने रिएक्शन करायची आहे. आता आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊ. याचं एक्झाम्पल घेत असताना बघा, कुठला अल्किल हॅलाइड घ्यायचा आहे आपल्याला, जनरल. कुठला घ्या, मी पहिला मेंबर घेतो CH3Cl, मिथिल क्लोराइड. आता आपण बघितलेला आहे का, इतका आपण भाग एका ठिकाणी केलेला आहे. 2 Na आणि एक सुद्धा 2. तसं इथं मिथिल क्लोराइड, 2 सोडियम मेटल प्लस आता Clच घेतो, इथं CH3. आता काय करायचं, या रिएक्शन मध्ये सुद्धा आपल्याला एवढा भाग बाजूला करायचा आहे. ड्राय इथर काय होईल मग, काही CH3 याला लागून दुसरा CH3 प्लस 2 NaCl. आता हे CH3 बॉन्ड CH3, कार्बन 2, हायड्रोजन 6, याचं नाव आहे इथेन. आपण बघा मिथिल क्लोराइड पासून इथेन बनवलं. आता तुम्ही डिफरंट घेऊ शकताय. आता मी इथं C2H5 Br घेतो, 2 Na प्लस Br CH3 घेतो. इथं सुद्धा असंच ड्राय इथर घेतल्यानंतर हा भाग आणि हा भाग जोडला जातो.
C2H5 बॉन्ड, पुढे CH3, राहिले काय मग 2 NaBr. आता हे मोजा तुम्ही किती आहे, कार्बन 2 आणि 3 C3, H किती 5 आणि 3 8, ह्याला आपण प्रोपेन म्हणतो. ह्याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड आणि याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. कपलिंग करायला लागलो, हे बा ह्या दोन्हीमध्ये कपल करायला लागलो, ह्यांची जोडी लावायला लागलो, म्हणून ह्याला कपलिंग रिएक्शन, वुड्स कपलिंग रिएक्शन सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण अल्किल हलाइड पासून अल्केन बनवलं, लोअर अल्किल हलाइड पासून हायर अल्केन बनवलं. याच रिएक्शनला आपण म्हणतो बघा वुड्स रिएक्शन म्हणा किंवा वुड्स सिंथेसिस म्हणा किंवा वुड्स कपलिंग रिएक्शन म्हणा, कुठलंही म्हणा, अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. आता पुढचा भाग बघणार आहोत आपण. अति महत्वाचा आहे, ह्याच्यानंतरचा भाग आहे. तर लक्षात आलं तुमच्या की वुड्स रिएक्शन, त्यालाच आपण रिएक्ट युजिंग ऍक्टिव्ह मेटल किंवा रिएक्टिव्ह मेटल किंवा मेटल सोबत रिएक्शन कोणाची करायची आहे, तर अल्किल हलाइडची. दोन पद्धतीनं बघितलं. पहिल्यांदा आपण रिडक्शन केलं अल्किल हलाइडचं, दुसऱ्यांदा रिएक्टिव्ह मेटल सोबत अल्किल हलाइडची रिएक्शन केली. अशा पद्धतीनं आपल्याला अल्केन मिळालं. काय मिळालं तर हायर अल्केन मिळालं, लोअर अल्केन. लोअर आणि हायर काय बघा, इकडे इथं मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे, दोन्हीला कपलिंग केलं, डबल झाले, म्हणजे हे हाय झाले. हे लो होते, हे हाय झाले, हे लोअर होते, हे हायर झाले. म्हणजे ह्या CH3 ला बॉन्ड जोडला, त्या पद्धतीनं आपल्याला C2H6 मिळेल, म्हणजे इथेन मिळाला, प्रोपेन मिळाला. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक बघत गेलो. आता आपण पुढचा भाग होणार आहोत. फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्यालाच आपण जनरल मध्ये GR म्हणतो. G म्हणजे ग्रिग्नार, R म्हणजे रिएजंट, ग्रिग्नार रिएजंट. आता ग्रिग्नार रिएजंट कशापासून बनवायचं तर आपल्याला अल्किल हलाइड्स पासून बनवायचं. आता ही रिएक्शन करत असताना मी थोडेसे वळतो. काय बनवायचं आहे, ग्रिग्नार रिएजंट. ग्रिग्नार रिएजंट लक्षात असू द्या तुम्हाला, कधीही RMgX हे जनरल आहे. जनरल ग्रिग्नार रिएजंट लिहित असताना अल्किल मॅग्नेशियम हलाइड सुद्धा म्हणतात त्याला. आता बघा थोडस ह्याच्याबद्दलची माहिती आपण थोडं लिहून घेऊ. इन दिस रिएक्शन बघा, पुन्हा रिएक्शन मध्ये फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट म्हणजे इन दिस रिएक्शन अल्किल हलाइड reacted with pure and dry magnesium metal in presence of dry ether to give alkyl magnesium halide are called as Grignard reagent. या अति महत्वाचा आहे. ग्रिग्नार रिएजंट तयार करायची मेथड अशी.
परत आपल्याला ह्याच्यापासून हायर अल्केन बनवता येते. कसं? ग्रिग्नार रिएजंट reacted with वॉटर किंवा आपण त्याला H2O म्हणतो, टू घेऊ अल्केन. वॉटर सोबत सुद्धा रिएक्शन करून आपल्याला कुणाची तर ग्रिग्नार रिएजंटची तर आपण बघणार आहोत. पहिल्यांदा हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार रिएजंट? बघा, अल्किल हलाइड कुणासोबत रिएक्शन केली? प्युअर मॅग्नेशियम मेटल. कशामध्ये? ड्राय इथर मध्ये. काय मिळतंय? अल्किल मॅग्नेशियम हलाइड. यालाच आपण ग्रिग्नार रिएजंट म्हणतो. आणि तेच ग्रिग्नार रिएजंट वॉटर सोबत रिएक्शन झाली, H2O सोबत रिएक्शन झाली तर अल्किन मिळते म्हणतो. तर बघू आपण जनरल रिएक्शन काय होते. जनरल रिएक्शन RX प्लस काय घ्यायचं आहे? अल्किल हलाइड झाला, याला आपण अल्किल हलाइड म्हणू. अल्किल हलाइड कशासोबत रिएक्शन करायचे? मॅग्नेशियम मेटल सोबत, Mg मेटल. कशामध्ये रिएक्शन करायचं आहे? हे कसं आहे? प्युअर आहे अँड ड्राय आहे. कशासोबत रिएक्शन करायची? इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथर मध्ये मॅग्नेशियम मेटल आणि अल्किल हलाइडची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला RMgX, ह्याला अल्किल, ह्याला मॅग्नेशियम, X ला हलाइड म्हणतो. अशा पद्धतीनं अल्किल मॅग्नेशियम हलाइड तयार होतंय. ह्यालाच आपण ग्रिग्नार रिएजंट म्हणतो. कशापासून बनवलं? अल्किल हलाइड पासून. काय बनवलं? ग्रिग्नार रिएजंट. त्यालाच आपण अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणतो. आता अल्किल एक्झाम्पल घेतो मी, तुमच्या लक्षात येईल आणखी. CH3Br, याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. हे मिथिल ब्रोमाइड मॅग्नेशियम मेटल सोबत रिएक्शन करू. कशामध्ये? तर ड्राय इथर घेऊ. ड्राय इथर घेऊन आपण मॅग्नेशियम मेटल आणि मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन करू. असं तयार होईल CH3Mg मेटल पुढे Br. ह्याचं नाव आहे मिथिल, याला मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा ह्याला असं सुद्धा लिहू शकतो मिथिल Mg ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता तुम्ही इथं बदला, C2H5Cl घ्या, मॅग्नेशियम मेटल घ्या, ड्राय इथर लिहा, सेम रिएक्शन C2H5MgCl. याचं नाव आहे इथिल मॅग्नेशियमला Mg लिहितो क्लोराइड. अशा पद्धतीने काय झालं? प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट. त्यालाच आपण फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट किंवा अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणतो. ग्रिग्नार रिएजंट म्हणा किंवा अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणा, कुठलाही एक. ग्रिग्नार रिएजंट किंवा फॉर्मेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल मॅग्नेशियम हलाइड. लक्षात आलं? मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, इथिल मॅग्नेशियम क्लोराइड. अशा पद्धतीनं तुम्ही इथं C3H7 घ्या, Mg मेटल कंटिन्यू आहे, याच्यात काही बदल नाही. कसा आहे? प्युअर अँड ड्राय आहे. तर अशा पद्धतीनं आपण
काय तयार केलं? ग्रिग्नार रिएजंट. आता तुमच्या लक्षात आला ग्रिग्नार रिएजंट तयार केला. आता राहिले काय बघा, आपली रिएक्शन ग्रिग्नार रिएजंट रिएक्टेड विथ वॉटर काय मिळणार आहे? अल्केन पाहिजे. आपण आणखी अल्केन तयार केला नाही. ग्रिग्नार रिएजंट परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार रिएजंट फ्रॉम अल्किल हॅलाइड, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार रिएजंट फ्रॉम रिएक्टिव्ह मेटल्स, किंवा त्यालाच आपण आता सांगितलंय ड्राय मॅग्नेशियम मेटल पासून जर आपल्याला ग्रिग्नार रिएजंट बनवा म्हटल्यानंतर अशा पद्धतीनं आपण लिहायचं. आता पुढचा भाग बघू. आता अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडची रिएक्शन RMgX कशासोबत केली? आपण आताच बघितलं की अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड वॉटर सोबत रिएक्शन केल्यानंतर अल्केन मिळते. वॉटर सोबत रिएक्शन करायची आहे. RMgX जनरल रिएक्शन आहे. हे ग्रिग्नार रिएजंट आहे. हे जनरल रिएक्शन आहे. ग्रिग्नार रिएजंट अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड ह्याची रिएक्शन HOH H2 आहे. H2O सोबत रिएक्शन आहे. ह्याला H2O अशा पद्धतीने लिहायचं. कशामध्ये रिएक्शन आहे? ड्राय इथर घ्यायचा आहे. ड्राय इथर सोबत रिएक्शन करत असताना बघा एवढा भाग एका ठिकाणी करायचा. पहिलं काय आपला उद्देश RH राहिले काय? MgXOH थोडस कंसात ठेवायचं OH ला. नाही घेतलं तरी बी तसं चालतंय. तुम्हाला तसं लिहू वाटत नसेल तर RMg लिहायचं, इकडे X लिहायचं, इकडे OH लिहायचं. असं लिहा किंवा असं लिहा, चालतंय. हे आहे अल्केन आणि ह्याचं नाव आहे ग्रिग्नार रिएजंट. आपण GR लिहिलंय त्यालाच आपण अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणलं. आता एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल. बघा एक्झाम्पल बघत असताना CH3Mg Br घ्या. याचं नाव आहे मिथिल मॅग्नेशियम. Br ला ब्रोमाइड. वॉटर मॉलिक्यूलला तुम्ही लिहिता HOH, त्यालाच आपण H2O म्हणलं. कशामध्ये तर ही रिएक्शन कंटिन्यू व्हायला लागली ड्राय इथर. काय करायचं? आता सांगितल्यासारखं एवढा भाग वेगळा करायचा. असं CH3 राहिलेला H ह्याला देऊन टाकायचा आणि Mg इथं काय Br येईल ना? हो Br MgBrOH ह्याला कंसात ठेवा. नाही म्हणता तर ह्याला R म्हणा. असं लिहा Mg इकडं Br इकडं OH. अशा पद्धतीने लिहू शकतो. आता परत दुसरं एक्झाम्पल घेतो मी. आता C2H5 हे मॅग्नेशियम मेटलला जशाला तसं Br च्या ठिकाणी क्लोराईड घेतो. त्याचं नाव आहे इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. इथिल मॅग्नेशियम क्लोराईड कशासोबत रिएक्शन केली? वॉटर सोबत. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता इथं तसंच इथून कट करायचा हा भाग. एवढा भाग कट केल्यानंतर राहतंय काय? C2H5H ह्याला CH4 म्हणता येतं बरं काय? ह्याला आपण मिथेन म्हणतो. इथं C2H5 इथं CH3H हे मिथेन झालं. आता C2H5 त्याच्यामध्ये एक C2H6 होईल, ह्याला आपण इथेन म्हणतो. राहिलेला भाग MgClOH अशा पद्धतीने लिहा. तुम्ही कितीही रिएक्शन वाढवा, अशा पद्धतीने प्रिपरेशन ऑफ
अल्केन फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट आणि ग्रिग्नार रिएजंट अल्किल हॅलाइड पासून बनवला हो का RX प्लस Mg RMgX तयार झाला प्लस याची रिएक्शन H2O सोबत केली RH प्लस MgX OH अशा पद्धतीनं अल्केन मिळालं कशापासून बघा हे इथं आपण अल्किल हॅलाइड मॅग्नेशियम मेटल त्याच्यापासून अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड ह्याला Gr म्हणू इथं ड्राय इथं दोन्ही ठिकाणी याही ठिकाणी तेच आहे ह्याला आपण अल्किल हॅलाइड म्हणलं अल्किल हॅलाइड पासून ग्रिग्नार रिएजंट पासून अल्केन बनवलं अशा पद्धतीनं ह्या 3 रिएक्शन केल्या आपण 1 2 हे 3 रिएक्शन तर अशा पद्धतीनं आपण इथं थांबू आता उद्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन अल्केन तयार करण्याच्या पद्धती आपण बघितल्या अल्केन 2-3 पद्धती बघितल्या त्याच्यामध्ये